समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी तालुका पलूस येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार 2024 व्याख्याते व हास्ययात्राकार शरद जाधव यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे व कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिली। प्रतिवर्षी वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त निवड समितीच्या वतीने निवडलेल्या एका सभासदास ग्रंथोपासक पुरस्कार देण्यात येतो। विविध पुस्तकांचे वाचन, वाचन कट्ट्यावरची उपस्थिती, सादरीकरण, स्वतःचे ग्रंथालय, वाचनालयाच्या विविध उपक्रमातील सहभाग, वाचक सभासद व वाचन चळवळ वाढवण्यासाठी राबवित असलेले उपक्रम या सर्व बाबींचा विचार करून शरद जाधव यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरूप असून प्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते व गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे। भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। शनिवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रसाद ग्रंथ वितरण सांगली यांच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शन, सायंकाळी 5 वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक विजय जाधव यांचे विनोदी कथाकथन होणार आहे। रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता शिवम प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य प्रमुख व ख्यातनाम वक्ते इंद्रजित देशमुख यांचे पसायदान या विषयांवर व्याख्यान व सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होईल। सर्व नागरिक व वाचकांनी वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले आहे। नमस्कार, मी सुभाष कवडे, सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेचा कार्यवाह या नात्याने आपणाशी संवाद साधत आहे। सार्वजनिक वाचनालय भिलवडी हे वाचनालय गेली 84 वर्षे भिलवडी आणि परिसरामध्ये वाचन चळवळ सक्षमपणे, समृद्धपणे रुजवण्याचं काम करते आहे। वाचनालयाच्या वर्षभराच्या उपक्रमामध्ये वाचनालयाचा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होणारी व्याख्यानमाला, ग्रंथ प्रदर्शन आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रतिवर्षी देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार हे उपक्रम होत। यावर्षी वाचनालयाच्या निवड समितीने 2024 सालचा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार महाराष्ट्रातील नामवंत वक्ते, हास्ययात्राकार श्री शरद जाधव सर यांची निवड केलेली आहे। ही निवड शरद जाधव सरांचं उत्तम पुस्तकांचं वाचन, त्यांचं स्वतःचं ग्रंथालय, वाचनालयाच्या वाचन कट्ट्यावरची उपस्थिती आणि वाचनालयाच्या वाचन कट्ट्यावरचं सादरीकरण, वाचनालयाच्या सभासद वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचे विविध उपक्रम या सर्व बाबींचा विचार करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्रातील नामवंत वक्ते, विचारवंत, माजी सनदी अधिकारी माननीय इंद्रजित देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते आणि वाचनालयाचे अध्यक्ष माननीय गिरीशजी चितळे यांचे अध्यक्षतेखाली रविवारी 12 तारखेला सायंकाळी 5 वाजता एका विशेष समारंभात आपण हा पुरस्कार शरद जाधव सरांना प्रदान करतो आहोत। या निमित्तानं जी व्याख्यानमाला आहे 2 दिवसाची, त्याच्यामध्ये 11 मेला सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्रातील नामवंत कथाकार श्रीयुत विजय जाधव सर यांचं विनोदी आणि प्रबोधनात्मक कथाकथन होईल आणि 12 तारखेला इंद्रजित देशमुख यांचं पसायदान या विषयावरती व्याख्यान होईल। याच वेळेला भव्य अशा प्रकारचं ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। यावेळी प्रदर्शनाबरोबर पुस्तकांच्या विक्रीची सुद्धा सोय केलेली आहे।
तेव्हा या सर्व कार्यक्रमांना भिलवडी आणि परिसरातील सर्व ग्रंथप्रेमींनी, वाचनप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन मी वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष माननीय गिरीश चितळे, सगळे पदाधिकारी, सभासद यांचे वतीने आपणा सर्वांना करतो आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.